फार फार वर्षापूर्वी एका गावात आपल्या आईला घेऊन एक माणूस राहत होता. त्याचं लग्न झालं नव्हतं. आई आणि तो दोघंच राहत होते. काही दिवसांनी आई आजारी पडली. ती आपल्या मुलाला म्हणाली की कोंडीबा, मला मटण खावंसं वाटते, बकऱ्याचं. तुझ्या नानाकडे जा. नाना म्हणजे चुलता काका. तर त्याच्याकडे जा आणि एक बकरं घेऊन ये आणि मला कापून घाल. कोंडीबा गेला. नानाला म्हटला, नाना माझ्या आई मटण खाऊ म्हणते या, मला एक बकरं दे. नानानं दिलं नाही. कोंडीबा परत आला. आईला सांगितलं असं असं झालं आहे. म्हटला नानानं काय बकरं दिलं नाही. मग म्हटली जा, तुझ्या वडिलांचा दोस्त एक आहे त्याच्याकडे जा आणि त्याच्याकडनं घेऊन ये. कोंडीबा त्याच्या वडिलाच्या दोस्ताकडे गेला. त्याच्याकडनं बकरं आणलं, कापलं आणि आईला खाऊ घातलं. आणि त्याची सागळ म्हणजे चमडं असतं, ते चमडं घेऊन बाजारात गेला. तर तिथं एक शाहीर आला होता. त्याला शाहिराला हलगी बनवायची होती आणि त्याला चमडं साम्राज्य पाहिजे होतं. पण साम्राज्य चमडं त्याला मिळत नव्हतं. मग हे तांबडं बकरं असल्यामुळं तेच कोंडीबानं सांगितलं की हे साम्राज्य चमडं आहे. मग ते त्यानं म्हटला किती पैसे देऊ? ते म्हटला 100 रुपये. मग त्यानं ते चमडं विकलं आणि घरी आला. नानाकडे गेला. नानाला अद्दल घडवायची होती याला. नानाकडे गेला. नाना, हे बघ, एका चमड्याचं मी 100 रुपये आणलेत. तुझ्याकडं बकरी आहे ती सगळी काप आणि चमड्याची जोरात भाव येतो आहे. तर तू काय कर, ही चमडी बकरी काप आणि चमडी विक. नानानं चमडी विकली, बकरी कापली आणि चमडी विकायला घेऊन गेला. चमड्याला कोण 2 रुपयाला मागणं झालं. नानानं कपाळावर मारून घेतलं आणि घरी आला. आता म्हटला कोंड्याला आणि त्याच्या आईला काही ठेवायची नाही. कोंडीबालाही माहीत होतं ते आपल्याला काहीतरी पिढा करणार म्हणून. त्यानं आईला घेऊन अगोदरच पसार झाला होता. नाना रात्रीचा आला आणि कोंडीबाचं घरच पेटवून दिलं. त्याला वाटलं आता कोंडीबा आणि त्याची आई मरणार याच्यात. घर जळलं. दुसऱ्या दिवशी कोंडीबा हजर आला. ती घराची राख भरली, नेऊन नदीला टाकली